या पेजचे झेरॉक्स काढा आणि मुलांना द्या. त्याच्यामुळं काय होते की बरोबर मुलं हेच अक्षर पाहून याच्या पुढं काढतात. म्हणजे त्यांचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही. सर्वांना नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षर गट क्रमांक 1 च्या माध्यमातून मुलांना वाचन कसं शिकवायचं हे आपण बघितलं अगदी सविस्तरपणे. त्याच्यानंतर आता त्या अक्षर गटामधील अक्षरांचा, शब्दांचा, लेखनाचा सराव कसा घ्यायचा, त्याच्यानंतर त्या अक्षर गटावर स्वाध्याय कोणकोणत्या प्रकारचा राहील हे आपण बघणार आहोत, जेणेकरून स्वाध्यायाच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्या अक्षर गटाचा मुलांना सराव होईल. चला तर आपण बघूया स्वाध्याय आणि लेखन सराव कसा घ्यायचा. अध्ययन प्रक्रियेमध्ये स्वाध्यायाला खूप महत्त्व आहे. स्वाध्यायाच्या माध्यमातून आपण मुलांचा सराव घेऊ शकतो. तर अक्षर गट क्रमांक 1 मध्ये या पद्धतीचा स्वाध्याय मुलांना देता येते. शब्द वाच आणि लिही, हे शब्द वाचायचे आणि त्याच्यासमोर लिहायचे. त्याच्यानंतर अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनव, जसं की ला का, काला, ल ला लाल, ल आ आला, ला मा माला, ल का काल. या पद्धतीनं मुलं अक्षरे जुळवून शब्द तयार करतात आणि लिहितात. या पेजचे झेरॉक्स काढा आणि मुलांना द्या. त्याच्यामुळं काय होते की बरोबर मुलं हेच अक्षर पाहून याच्या पुढं काढतात. म्हणजे त्यांचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही. आता याच्यानंतर योग्य अक्षर लिही. बघा या ठिकाणी सुद्धा असा सराव आपणाला, आता जसं क म आ आहे, यापैकी कोणतं अक्षर या ठिकाणी बसेल हा विद्यार्थी विचार करतो आणि त्याचे लेखन करतो. त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा तसंच आहे, योग्य अक्षर भर. म आणि मा यापैकी कोणता अक्षर या ठिकाणी लागू होतो. अ आणि म, आता याची दिशा थोडी उलटी दिली, या ठिकाणी कोणतं अक्षर येईल ते सुद्धा विद्यार्थी लेखन करतो. त्याच्यानंतर योग्य अक्षर भर किंवा लिही. का, ल, म, ला हे 4 अक्षरं याच्यामध्ये लागू होतात. जो अक्षर योग्य आहे तो त्या ठिकाणी विद्यार्थी भरतो. जसं की मा रिकामी जागा क, मा ल क, या पद्धतीनं. क रिकामी जागा मा ला, का मा ला, या पद्धतीनं आपण सराव मुलाकडून करून घेता येतो. अक्षर गट क्रमांक 1 मधील अक्षरांचा लेखन आपण विविध प्रकारे घेऊ शकतो किंवा घेतला पाहिजेत. सुरुवातीला फरशीवर किंवा फळ्यावर ती अक्षरं मोठ्या आकारामध्ये लिहून त्या आकारावर दगडे, मणी, गोट्या, बिया, झाकणे, काड्या या वस्तू ठेवल्या गेल्या पाहिजेत. फक्त ठेवून सराव घेताना एकच गोष्ट लक्षात द्यायची की जो अक्षर काढण्याचा जो क्रम आहे, 1 2 3 4 कोणत्या क्रमाने अक्षर काढले जाते हे बघितले पाहिजेत. धूळपाटीवर सुद्धा बोटाच्या साहाय्याने अक्षरे काढण्याचा सराव घेऊ शकतो. एक रांगोळीचं पीठ एका छोट्या ट्रेमध्ये घेऊन बोटाच्या काडीच्या साहाय्याने हे अक्षरं आपण काढू शकतो. त्याच्यानंतर हवेमध्ये अक्षरेसुद्धा काढण्याचा सराव आपण घेऊ शकतो. पेजवर अक्षरे लेखन करून त्या पेजची झेरॉक्स काढून त्याच्यासमोर अक्षरे काढण्याचा सुद्धा सराव आपण मुलांकडून घेऊ शकतो. आता या ठिकाणी आपण बघितलं क वेगवेगळ्या टप्प्याने कसं काढता येईल हे ठिकाणी बघू. नंतर या रिकाम्या जागेमध्ये तोच आकार मुलांकडून काढून घेण्याचा आपण सराव घ्यावा. त्याच्यानंतर म काढण्याचा सराव या पद्धतीने आपण घेता येते. त्याच्यानंतर ल, अ, आ, त्याच्यानंतर काना, का, मा, ला आणि आ या अक्षराचा सराव आपण मुलाकडून करून घ्या. अक्षर गट क्रमांक 1 मधील अक्षरं मोठ्या आकारामध्ये फळ्यावर लिहिलेले आहेत, काढलेले आहेत आणि मुलांना कोणत्या दिशेने वस्तू ठेवायची आहे हे सुद्धा सांगितलेले आहेत.
आणि या ठिकाणी 1 2 3 4 अशा पद्धतीने क्रमांक सुद्धा बाणा देऊन लिहिलेले आहेत. सांग बरं बेटा क कसं काढशील. राईट, 1 नंबर, दुसरा, हे तिसरा आणि चौथा. गुड. तुम्ही सांगा रे मग कसं काढसाल. हां हां गुड. चल तुम्ही सांगा रे आता आ कसं काढसा. असं. तू सांग बाळा ल. हां हां. चला या दिशेने तुम्ही आता वस्तू ठेवा. 1 2 3 स्टार्ट. व्यवस्थित दूर 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 ठेवा. देवश्री बरोबर कसं असं करायचं. देवश्री कोणी कोण ठेवायचं. 1 नंबर कुठून करायची सुरुवात. हां तिथून. राईट राईट. छान. चला जवळजवळ ठेवायच्या वस्तू, जास्त लांबी नाही ठेवायची. बिया आडव्या बिया ठेवा ना. बरं का ठेवा ठेवा. चला आता ठेवा. जसे ठेवलं त्याचं ठेवा. घ्या पट 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 पट. एक ट्रे घेतलेला आहे. ट्रेमध्ये रांगोळीचं पीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपण मातीसुद्धा टाकू शकतो. रांगोळीचं पीठ किंवा माती दोन्हीपैकी काही आपण वापरू शकतो. चल बेटा काढ बरं क. गुड. मग काढ. गुड. काढ मी कर. थाप त्याला. हां ल काढ. गुड. हां थाप त्याला. हां हां घोळ. हां आ काढ. मोठं काढ. आ. गुड.